खेळ झाले पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले रात्रीस खेळ झाले काय सांगतास या? अरे आम्ही काय खोटा बोलतो शेवंतक लोकांनी गावात फिरताना बघले मी अरे देवा काय या बघितलास ती हयच हा आता ती घरात ये सरिता तर थांब गो पण शेवंत कशी दिसेल शेवंतानी तर या झाडाला लटकून गळफास लावून जीव दिला होता तेव्हा मी नव्हतो मी ऐकलं होतं हे सगळं पण तुम्ही तिथे होतातच ना मग ही शेवंत कशी काय दिसू शकेल आणि ती सुद्धा रात्री तुमका खोटं वाटतं पण आमका काळजी वाटतं म्हणून सांगा गेलो हो आधीच काय चालला घरात तर बघतो आम्ही तुम्ही जपून राहा काळजी घ्यावा नाही मला कळतंय तुम्ही आमचा विचार केलात म्हणून त्यासाठी खरंच मी आभारी आहे पण असं मला वाटत नाही ना तुम्ही काही चहा पाणी घेणार का नको चाय नको तुम्ही काळजी घ्या दत्ता येतो रे आई 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 ती शेवंत नसणार अरे ते काय उगाच बोलत होते ताच साता वय माका पण त्याच वाटता जाऊबाईंनी आवाज ऐकवल्यानी तेव्हा आवाज होतो ना तिचो ती हयच हा लेकी घरात पाठवला आता ती पण येत आणि जर लेकी आपण याआधी घराबाहेर काढला तर म्हणजे तिचं लग्न लावून द्यायचं होय माधवा आता सगळा तुझ्याच हातात हा तू लवकर त्या सुशल्याशी बोलून घे ते का लग्नात तयार कर हो हो मी प्रयत्न करीन पण हे आणखीन कोणी केलं तर कोण करणार आणि आम्ही सांगून तर ऐकणार हा काय माधवा काय झालं आता नाही अरे मी करीनच रे मला काही हरकत नाही पण वहिनी हो हे मी करीन पण निलिमाला हे सगळं आवडणार नाही तिला कळलं ना तर मग ह्या काय भाऊजी ऐकणार नाही म्हणजे आता मी नाही का यांचं सगळं ऐकत
तू शिकलेली नाही आहेस ना म्हणून. शिकून नवऱ्याक उलट देण्यापेक्षा अडाणी राहिलेला बरा. असं काही नाहीये. काय झाला सुशल्याशी बोलू? असं कसं रे तू? त्या निलिमान एवढा कसा बांधून ठेवल्यान तुका? असं या घरचं मोठं असना आणि एवढं घाबरतस? आई, प्रश्न घाबरण्याचा नाहीये. आहे जाऊ दे, तो काय करणार नाही. नाही नाही, मी प्रयत्न करतो. हो हो, सुषमाशी बोलतो मी. निलिमा, माधव प्लीज डोंट टच मी. अगं काय झालं? काय झालं हे मी तुला अजूनही सांगायची गरज आहे का? एवढं काय रागवायचं त्या? माधव, अरे आपण आपल्या नवऱ्याला काहीतरी सांगतो तर त्यांनी निदान आपलं ऐकावं अशी साधी अपेक्षा आहे रे माझी. पण तू कुठल्याच बाबतीत माझं काहीच ऐकत नाही. निलिमा, ती समोर आली म्हणून? ती समोर आली म्हणून मी तुला तिच्यापासून लांब राहा असं सांगितलेलं असून सुद्धा तुझी तिच्याशी थट्टा मस्करी सुरूच होती. अगं पण एकदम तिला असं कसं टाळायचं ना? ओ, मग मी सांगितलेलं टाळता येतं का तुला? कारण मला माहितीये तू माझ्यावर चिडणार नाहीस आणि रागवलीस ना तरी थोडा वेळ. का? तू तिला टाळलंस तर तिला राग येईल का? निलिमा, तू मला असं शब्दात नको पकडूस. माधव, डोंट फॉरगेट, ती शेवंताची मुलगी आणि तिच्या आईकडून तिच्याकडे काहीतरी गुण आले असतीलच ना? कम ऑन निलिमा, तू बोलतेस हे? तू असा विचार करतेस? अगं अशा कित्येक अनाथ मुलींना तू मदत करत आलीस. तू सोशल वर्क आवड म्हणून नाही केलंस, कर्तव्य म्हणून करतेस. येस ऑफकोर्स, मी त्या मुलींच्या आयुष्यात नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करत असते. पण हिनी हिच्या आयुष्यात काय करायचं ते ठाम ठरवलेलं आहे. म्हणजे? माधव, मी त्या दिवशी तिला खिडकीतून पाहिलं. तिने साडी नेसली होती रात्रीची. नाही म्हणजे ह्या गोष्टीबद्दल मला ऑब्जेक्शन नाहीये, पण तिच्या डोळ्यात मी रिव्हेंज बघितल्या, सुडाची भावना. ती काहीही करू शकते. शी जगू मन्ना. आणि हे मी तिला पूर्ण ऑब्झर्व केल्यानंतरच बोलते. तिचा अभ्यास केलाय. आणि तरीही तुला पटत नसेल तर प्लीज. निलिमा, निलिमा, डोंट वरी, असं काहीही होणार नाही. माधव, हा? तुझ्या बोलण्यात ना कॉन्फिडन्स दिसत नाहीये रे. हो. एनिवे, त्यापेक्षा बरीच महत्वाची कामं आहेत. मी तुला छायाच्या लग्नाबद्दल घरच्यांशी बोल असं सांगितलं होतं. हो. पण तू त्यानंतर काहीच केलेलं नाही. हो हो, बघतो मी नंतर. अरे कधी? वेळ हातातून निघून जायला नको. त्या दिवशी रात्री छायाला मी एका पुरुषासोबत पाहिलंय. प्लीज माधव, आपल्याला लवकरच काहीतरी करायला हवं. जेवण झाला काय गो? 10 हात नाही हात माका वेळ लागत. मी सरळ विचारलंय ना तुका. तुका काय सरळ बोलूक येणार नाही? माका बोलूक वेळ नाही. बघतास ना किती कामं हत. तुमका काय खाऊचा माहित. काय बोललंस गो? मी काय बोललंय? नाही नाही, तू नाही बोलणं, माझेच कान वाजतात. कामा नसली की कान वाचतातच.
मी पण करतोय कामा सारख्या कशात तुझा ऐकून घ्यायचा. आत किती आलीलास? बाहेर जावा. नाही जाऊचंय. सारख्या म्हणतस ना फुकट गिळतय म्हणा. मग आता कामा करतोय. लय उजेड पडला हा ना तुमच्या कामांचा. आधीच दिवे लावला हास. काय बोललस गो? काय खोटं बोललंय मी? तुमचा काय चालला हा तर सगळा माहित हा माका. या बघ सरिता, माझ्या नावावर काय खपवू नको सांगून ठेवते. मी हाय काय खपत नाही. मी स्वतःच्या डोळ्यान बघितलंय. आणि मीच नाही, अभिराम भाऊजींनी बघितलेला हा, अर्चिसांनी बघितलेला हा. पण या घरातला चेडू असं काय करणार नाही असा विश्वास ना त्यांका. आणि तुम्ही काय केलास? काय केलास? तोंड काळा करूचा हा काय तुमचा? कपराव कित्या झोमला काय आता तुमका? मी खय गेलाय नाही, मी काय केलंय नाही. किती झोमत नका. हा तुमचं काय भूत होतं काय? ता माका काय माहिती नाही. तुम्ही ह्या सगळा मुद्दाम करतास, माझ्या नावावर घालतास. मी तुमका या घरातच नको असंय म्हणान करतास. हे सगळा बोलतास आता माझ्या नावावर. आमका काय हाऊस नाही असा करूची. आणि सगळा करायचा वर म्हणायचा मी नाही त्यातला. अशी कथा तुमची. मांजर डोळे बंद करून दूध पिता. तिका वाटता कोणी बघत नाही पण सगळे बघत असतात. तुका काय कामा नाही दुसरी? मग ही कामा कोण करतात? तो कोण तो तुमच्यावर फिरता तो करता येऊ? बघ सरिता, मी कोणाबरोबर फिरणार नाही. बोला अजून खोटा बोला. काय गो काय चालला? जरा पोथी वाचूक बसले ती सुद्धा नीट वाचूक मिळणार नाही. निस्ती भांडणा. छाया तू हाय काय करतस? कित्या मी यायचा नाही होय? हल्ली सगळी मक्तेदारी काय ह्याच्याकडे दिलेली आहे? ह्यांका समजावा. घरात नीट रवाक सांगा. तू परत परत तास तास बोलू नको. बोलणार. तुमका करताना काय वाटत नाही ना? आहे तुम्ही काय बोलत नाही ना म्हणून हा सगळा होता हा. सरिता नको गो वाद उकरू. मग काय गप रवायचं काय? आणि ह्यांनी घराचं नाव खराब करायचं काय? अरे भांडा नको गो. नाही आता काय तो सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ दे. मीच फक्त बोलताय ना मग विचारा. सगळ्यांना विचारा. अभिराम भाऊजी, अर्चिसा हाय आवा. कुठे निघालास माधव? खाली. का? तू आवाज ऐकत नाहीयेस? खाली भांडणं सुरू आहे. मग नवीन काय त्यात? हे नेहमीच आहे. पण आपण शांत बसायचं का? माधव, तुला जे जमतं ना तू तेच कर. सरिता आणि छायाचा वाद सुरू आहे ना. मग नेहमीच करत असतात त्या. आणि छायाचे वाद हल्ली का होतात त्याचं काय कारण आहे हे मी तुला पुन्हा सांगायला हवं का? हे जाऊ दे, ते नंतर बघतो. पण आधी भांडणं थांबवायला हवी. तू यात पडू नको. तू छायाच्या लग्नाचा विचार कर. ते जर एकदा झालं ना तर हे सगळेच वाद मिटतील. आता काय तो सोक्ष मोक्ष होऊनच जाऊ दे. अभिराम भाऊजी आहे. आता विचारा सगळ्यांका. किती विचारायचं सगळ्यांका? आहे ह्या काय चालला? माका घरातून बाहेर काढूसाठी ह्या सगळा करतात ना. आमका हाऊस नाही हा. तुम्ही करताच म्हणून बोलूचा लागता. वहिनी काय झालं? का बोलवलं? भाऊजी येवा. अर्चिसा तू पण सांग. आता काय तर होऊनच जाऊ. बाकी काय झालंय? अर्चिसा तू सांग. तू छाया त्यांका बघितलास ना? सांग. दत्तान तुका विचारल्या तेव्हा काय सांगलस तू? ती तू होतीस असा भास झाला मला, असं सांगितलं मी. झाला. आता काय बोलशील? पण तो भासच होतो ह्या खरा हा काय? अर्चिसा तू सांग. भासच होतो तो? काकी सॉरी, पण मला असं नाही सांगता येणार. म्हणजे कदाचित असेलही आणि कदाचित नस. अभिराम भाऊजी तुम्ही सांगा. छायाच होती ती. एकटीच होती की कोण होता बरोबर? एकटीच होती. आई बोललो मी तुला आधी. आणि आहे
तुम्ही यांका पाठीशी घातलास. अहो मी पण त्या दिवशी यांका बघितलंय एका पोरा वांगडा हातात हात घातल्यानी. ह्या जर गावात कळला तर जीव देऊक लागत आपल्या. मान खाली घालून जगूचा लागता. छाया काय हा या कोण होतो तो पोरगो? काय करी होतोस त्याच्या वांगडा? छाया या खरा हा ना? बोलत किती नाही तू? बघलात ना घरात काय चाललेला? माझं कोणी नाही. तुम्ही माझे किती लाड केलास. तुम्ही अंतरुणावर पडलास आणि कोणी एक माझं बघणार नाही. कोणी एक बोलत नाही माझ्याशी. नाना सांगा मग मी काय करू? नाना तुम्ही मला भावला दिलेला आपण यांनी काढून घेतले. मी ते का सगळं सांगी होताय पण आता ता पण नाही. सगळ्यांका आपला आपला पडलेला. माझ्याकडे लक्ष देऊ कोणाक वेळ नाही. सगळ्यांच्या नजरेत खुपतोय मी. नाना नाना तुम्ही उठा. ऐसून सगळ्यांका बसवून सांगा मी काय नाही केलंय. नाना नाना चला बाहेर जाऊया आपण. तुम्ही यांका सगळ्यांका सांगा नाना. नाना काय चाललास? हा काही नाही चालू दे तुझं. माझ्याशी बोलणार नाही? काय नाही. मग येवा आहे. हा येवा घेवा पान. सुपारी अडकते जातात. पान सुपारी कातरलंय नाही अडकणार. घेवा घेवा. हा कसा हा? कसा हा? तुमका बघून माका लय हसू येता. माहित नाही पण येता. चांगलं की मग आपल्यामुळे कोणाला तरी आनंद मिळतोय यात चांगलंच आहे की. पण सगळ्यांका असं नाही ना वाटत? तुम्ही लय चांगले हास. हो खरंच? वय
नाहीतर या घरात माझ्याशी कोण चांगला बोलता? पण तुम्ही बोलता, मका लय बरा वाटतं. बरं आहे ना, चांगलं आहे. मग मन मोकळं होणं फार चांगलं आहे. होय. मी काय म्हणतो, मला एक गोष्ट सांग. तू एकटी राह, हा? तुला भीती नाही वाटत? हा, आपलं म्हणजे आपल्या बरोबर कोणी असावं असं नाही वाटत? आई गेल्यापासून तसा मी एकटाच. माका सवय झाली हा आता. यमुनानं आणि नाथानं सांभाळल्याने, पण फक्त घरात रौप दिल्याने. बाकी तसं आई गेल्यापासून मी एकटाच. आपला असं कोण नाही. पण आता कोण वया कित्यात, हा? मी आपला बरा आहे. माधव, Oh,